महाविकास आघाडीच्या कार्यकाळात गडचिरोली येथे मंजूर करण्यात आलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्वतंत्र इमारत आजपर्यंत अस्तित्वात आलेली नाही। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः गडचिरोली पालकमंत्री असताना व त्यांच्या सोबतीला सहपालकमंत्री आशिष जयस्वाल असे 2 पालकमंत्री गडचिरोली जिल्ह्यात असताना सुद्धा वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वतंत्र इमारतीकरता जागा उपलब्ध होत नसेल तर यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। ही परिस्थिती सरकारच्या निष्क्रियतेचे प्रतीक आहे। याशिवाय सदर वैद्यकीय महाविद्यालयात खाजगी कंपनी मार्फत नोकर भरती सुरू करण्यात आली असली तरी आजतागायत ही भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही। त्यामुळे जिल्ह्यातील अनेक पात्र तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत। ही भरती शासकीय यंत्रणेमार्फत करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने दिनांक 1 ऑगस्ट रोजी इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे भीक मागे आंदोलन करण्यात आले व जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले। दरम्यान जिल्हाधिकारी यांनी वैद्यकीय महाविद्यालयाकरिता लवकरच जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले। यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव विश्वजित कोवाशे, शहराध्यक्ष सतीश विधाते, सचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अतुल मल्लेवार व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर उमेश गजरपेल्लीवार, तालुका प्रतिनिधी गडचिरोली। महाविकास आघाडीचं सरकार असताना वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झालं आणि गेली 2-2.5 वर्ष भारतीय जनता पार्टीचं सरकार या राज्यामध्ये आहे आणि स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। असं असताना सुद्धा या जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयाला मागील 2.5-3 वर्षापासून या ठिकाणी जागा उपलब्ध नाही आणि ही जागा उपलब्ध नसल्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण ज्यांना घ्यायचं आहे ते घेऊ शकत नाही आहे। या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जी पदभरती व्हायला पाहिजे होती ती पदभरती रखडलेली आहे। एका खाजगी कंपनीला त्या ठिकाणी ही पदभरती देण्यासंदर्भात मंजुरी मिळाली, परंतु अजूनही त्या संस्थेमार्फत कुठल्याही प्रकारची पदभरती या ठिकाणी झाली नाही। मग असं असताना सुद्धा या जिल्ह्याला 2 पालकमंत्री असताना सुद्धा जर या गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याशी जर हे सरकार खेळणार असेल तर आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज भीक मागो आंदोलन केलं। त्यांना जागा खरेदी करण्यासाठी जर पैसे नसतील तर आम्ही गडचिरोली जिल्ह्यातील जनता पैसे गोळा करू आणि या सरकारला देऊ आणि या जागेतून या पैशातून त्यांनी जागा खरेदी करावं अशा पद्धतीचं हा आंदोलन आहे। आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून पालकमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आशिष जयस्वाल साहेब यांना विनंती करतो की या जिल्ह्यातील तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका, लवकरात लवकर या ठिकाणी जमीन उपलब्ध करा आणि वैद्यकीय शिक्षणाला सुरुवात करा अशा पद्धतीची आमची मागणी। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।